माझ्याकडे चांगला साईराम भावांनो, आजचा आमचा शेवटचा दिवस. सकाळचे वाजले किती वाजले? 7 वाजायला आले. 6ला उठलेलो आम्ही, इकडे दाखव नाही. आता 7 वाजले तर आरती बिरती झाले, सगळं ब्रश वगैरे सगळ्यांचं झालं. आता डायरेक्ट शिर्डीत भेटू. शिर्डीत नाही, मध्ये भेटणार ना. नदीत भेटू. नदीनंतर नाश्त्याच्या स्पॉटला भेटू. नाश्ता नाही तुला नाश्ताच पाहिजे असणार रे. त्याच्याकडे नको सोडतो. आता आम्ही पटापट जाऊ, ब्रश वगैरे करू, चाय आणि काय खारी असेल ते खाऊ, निघू आपण परत. सुरुवात करू आपल्या प्रवासाला. बाकी या जीवनचा खूप टाइमपास होता बघा, लय टाइमपास करत होता. आता बोल झोपलेला झोपणारच ना. झोपणार म्हणजे सगळे उठून ब्रश बिश करतात, हा फक्त झोपा काढतोय. काय काढ बोल चाय पिणार आहे. साईराम, चला साईराम 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 लालो दिसला साईराम 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 साहिल साईराम. हे काय आहे साईराम मध्ये तुझं? हे काय साईराम? हे काय साईराम? साईराम लेट उठला आज, पण चालतं. पहिल्या वर्षे नाही, त्याला स्पीच द्यायचा ना आज कुठे जायचं? स्पीच जे पहिला वर्ष आहे ना त्यांना स्पीच द्यावा लागतो. मी काय देऊ? तू काय देऊ म्हणजे तुझा एक्सपिरियन्स सांग. ओम साईराम नाही, स्वस्तिक साईराम. आठ आला ना आपला भाऊ, रॉकेट आलाय. हा मस्के बाय. आता आम्ही चालायला सुरुवात केली आहे. आता हा 8वा नाही, संपलाच दिवस. 8वा पण नाही. पोचू आम्ही. आपण किती 11-12 वाजेपर्यंत पोचू ना. 12 वाजेपर्यंत चालला असतो आता पोचू. मुंडेला थंडी वाजते. थंडी खूप आहे, खरंच खूप थंडी आहे. मस्त. रात्री किती मग नळ्या भाजी बिजी किती? काय नाही जेवला? वाद घेतलं घे. साईराम अमोलदा, काय घेतलं? काय केक? मावा केक. आपला स्पॉट आला आता, नाश्तावाला स्पॉट हर वर्षीप्रमाणे. आपला भाऊ डीजे कडक वाजवतो, पण मस्त वाजवतो. हा हे भाई, तुला काय पाहिजे सांगा. थंडा पिंडा गाणी चांगली वाजव का? अरे तो इन्स्ट्रुमेंटवर नाही वाजवत आहे, अजून चांगलं वाजवणार. नाही छान वाजवतो. आपण शिकतोय काय तू? आता झालं शिकून. भाई कुठे आहे तो? आणि याला बघा, साईराम गाईस. साईराम गाईस नंबर नसतो व्हिडिओ में आहे. साईराम 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 बुवा. साईराम बुवा. कॉपी करता हा युवराज सगळ्यांची. नुसता काळा झालाय बघा, कसा माखलाय बघा. लपवून ठेवण्याचं ते पण कॉपी करणार. काय उधर डालना है, इधर का सबके दावत है आता पालखी पण थांबवली तिकडे. हा पुणेरी 27ची काळवर बाय 27ची टाकी. साईराम भावांनो, आता आम्ही चौघत चालतोय. हा साईमाई सकाळ आणि दिवस आहे शेवटचा 8वा. तर आता आम्ही निघालोय, म्हणजे मगाचपासूनच निघालेलो नाश्त्याच्या स्पॉटवर. शेवट आहे आज, पण शेवटच्या दिवशी म्हणजे आपला ग्रुप म्हणजे शेवट आहे असं. आपला ग्रुप सगळ्यात शेवट आहे. नाही सावरपाडा पाहिजे ना ते तर येणार फिक्स. हा म्हणजे आज आमच्या ग्रुपकडे पालखी आहे आणि आमच्या ग्रुपवाले सगळे पोचले स्पॉटवर नाश्त्याच्या. आपला स्पॉट पण आला आता नाश्त्याचा, आणि बाकी तर आम्ही चौघच आहे. तर पटापटा तर जायचं आहे. नाही हळू, आज शेवटचा दिवस आहे. मस्तपैकी साईबाबांच्या आज भेटीला साई बंधूंसोबत. काटा लागला रे. ते पण टाकणार आहे. नाही रे, काटा लागला. बाकी काय बोलतात? मजा तर येते ना? येते की नाही? हे काय
अक्षय बोल मस्के. या क्षणाची आम्ही पूर्ण वर्षभर वाट बघतो. हा आता परत 1 वर्ष वाट बघायची आहे पुढच्या वर्षी. सुखाचा प्रवास कधी चालू होईल आणि आता आजचा तो लास्ट दिवस, आजचा लास्ट एकदम. आम्हाला त्या क्षणासाठी पूर्ण वर्षभर वाट बघायला लागणार. आता बघू. हे 7 दिवस म्हणजे आमच्यासाठी एकदम सुखात दिवाळीचे समजा, दिवाळीपेक्षा पण मोठे असतात. दिवाळी तरी आपण म्हणजे पार्टी वगैरे करतो, फटाके वगैरे ते सगळं करतो, पण हे आम्ही इकडे जे एन्जॉय करतो ना, ह्या पालखीमध्ये वर्षानंतरला सगळे मित्र भेटतात, नवीन कोण मित्र बनतात आणि हा क्षण हा विस्मरणीय क्षण असतो. एकदम गावचं वातावरण, थंडी, जेवण एक नंबर असतं. आणि जेवण तर तुम्हाला सांगू नाही शकत एवढं एक नंबर असतं. म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतोय, बाकी एक्सपिरियन्सवाले तर आहेत इकडे, दोघं बाजूला चालत आहेत. 4 वर्षांना झाली तुम्हाला, पुढच्या वर्षी 5वं वर्ष. तुफान. चला नाश्त्याचा स्पॉट आलाय, भेटू आता पुढे. 2 hours later. फायनली शिर्डीचा रस्ता भेटला आहे आम्हाला. जय साईनाथ. जय साईनाथ. इकडे घे, इकडे घे, जय साईनाथ. पुढे घे. ओम साईराम. ओम साईराम. चल क्रॉस कर. मला खूप आनंद होतोय, माझा पहिला साई प्रवास चांगला गेला. हा शाबास. या ओम साईराम. ओम साई. साईचं पहिलं वर्ष कसं आहे? एकदम खूप मजा आली. स्टार्टिंगला मला आता कंटाळा येत होता, पण नंतर 2 दिवसानंतर मला खूप चांगलं वाटलं आणि माझ्यासोबत जीवन होता, मला खूप एंटरटेनमेंट करत होता आणि सपोर्ट पण तेवढा केला, ते पण तेवढा केला. मी जिथे नाही जाणू शकलो त्यांनी मला हेल्प केली खूप चांगली, पण मजा आली. पण आता आमचा स्पॉट आहे भाई ठाकूरच्या इथे आहे. म्हणजे नाश्ता नाही, सॉरी, जेवण, आंघोळ वगैरे करायचं, फ्रेश वगैरे होणार आणि तिकडनं मग बाबांच्या दर्शनाला निघणार संध्याकाळी म्हणजे 3-4 वाजता निघणार. रोज आम्ही 3-4 वाजता स्पॉटवरनं निघायची तयारी करतो आणि आज बाबांच्या दर्शनाला जायची तयारी करणार. बोला ओम साईराम. ही शायरी नव्हती, फक्त मी असंच बोललो. फायनली 1 वर्षानंतर शिर्डीला. आणि एक स्कॅम झाला आहे माझ्याबरोबर आता. हे बघा, बाई जुडिओची चप्पल घेतली, कमसे कम महिना ना जास्त झाले. हा नवरात्रीला घेतलेली, तो ब्लॉग होता ना, नवरात्रीला घेतलेली, तेव्हापासून घालतो आहे. आणि शिर्डीपर्यंत आत्तापर्यंत येईपर्यंत कडक चालली, तिला काहीच नाही झालं, पण आता तुटली, फेकून दिली. आता जेवढी तारीफ केली त्या चप्पलची. हां, मी तारीफ करत होतो जुलूस या समोर की बघ आमची चप्पल बघ जुडिओ, पण आता काय करणार, तुटली तर फेकावंच लागणार. आणि साहिल मजा आली ना, पण खूप मजा आली साई प्रवासमध्ये. पुढच्या वर्षी येणार की नाही? आणि हर वर्षी येणार. हां, असंच साई चरणी आम्ही प्रार्थना करतो, आम्ही सगळे हर वर्षी साई बंधू जेवढे आलेत त्याच्याहून आमचा डबल ग्रुप मोठा होऊ दे, मी अशीच प्रार्थना करतो साईबाबांकडे. म्हणजे कसं आम्हालाही मजा येईल आणि जे आमच्या एरियात ज्यांना आमची कमी महसूस होते 8 दिवस, त्या लोकांनाही मजा येईल, अशी साईबाबांकडे मी प्रार्थना करतो की हर एक म्हणजे प्रत्येक साईबंधू हा सुखी राहायला पाहिजे बाहेर. आणि मस्के आलेला आहे. मस्के मजा आली ना? 8 दिवस कसे संपले आम्हालाच नाही कळलं. असं वाटतं 2 दिवसा अगोदर चालू केलं चालायला, नाही आज पोचलो पण ना. फायनली आपण स्पॉटवर पोचलो आहे, भाई ठाकूर हॉल. साईराम. असा दिवस आलाय त्याच्याकडे जायचं होतं, त्याच्याकडे आलो आम्ही, ज्याच्यासाठी आम्ही 7 दिवस एवढा शरीर झिजवलं. आता 8व्या दिवशी फायनली दर्शन बाबांचं दर्शन. असं आशीर्वाद राहू द्या. पाठी पण आहे बाबा, बाबांचा फोटो पाठी पण आहे. फोटो बघू शकता तुम्ही. साई बाबा की जय. साहिल बाबा ते बघ, साईराम गायच त्याचं काळभोर. साईराम 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 साईराम. काय केलं? स्वस्तिक अपना वडापाव फिक्स आहे ना, वडापाव. हाँ कभी खाया. साईराम बाबा साईराम. इकडे बॅगा लावायचे कामं चालू आहे सगळ्यांचे. पालखी पण आली मग. हां चल या. बरोबर आहे बरोबर आहे. 8 दिवस संपले, आता सगळे आजूबाजूला जा. आता
कोण भाई भाव देऊ काय ना स्वतःचा वडापाव स्वतःचा हे स्वतः खर्च करायचा बस. साईराम भावांनो, साईराम काहीतरी बोल आता, लास्टचा दिवस आहे. मलाच विचारतोय. अरे बोल तर तू. आपला सुशांत दादा बादरे यावेळी आपले वैभव दादा मनोज दादा नव्हते, पूर्ण आपल्या मुलांना सांभाळलाय छानपैकी. आपले अजून एक दादा सचिन दादा जेटे, आपली मुलं मस्त सगळी पोचलेत सुखरूप, कोणाला काय झालेलं नाहीये. आणि यावेळी एक चांगली गोष्ट आहे की आपल्या मुलांकडून कोणाकडून काही चुकी नाही झाली ना, आपण खूप छान ठिकाणी प्रत्येक स्पॉटवरती टायमावर पोहोचलोय. तर सगळ्यांना ॲप्रिशिएशन त्याचं. पण काही गोष्टी आहेत जिकडे आपण चुकलो असेल, काय झालं असेल, कोणाला काय चुकीचं वगैरे बोललं असेल तर उलटं बिलटं कोणाला बोलू नका. लास्ट टप्पा आहे, कोणाच्या मनात काय कोण काय सांगता येत नाही. आपल्यासमोर सगळे गोड बोलतील पण मागून काय वेगळं बोलतील. आपल्याकडून कोणाला दुखापत होणार नाही, कोणाला काय चुकीचं बोलणार नाही याची काळजी घ्या. माणसं तावात असतात, थकलेली असतात. कोण काय बोललं बाहेर आणून दे, हे हा कोण काय मोठा आला काय हे का ते नका करू. ठीक आहे, आवाज नाही ना. आता जाऊ दे चल. साईराम साईराम. झालेला आहे स्वर्ग सुखाचा प्रवास समाप्त. अमोलला काय बोलू शकतो आता? ओम साईराम. ओम साईराम. साईराम. या लोकांनी साईराम केलं माझ्याबरोबर. मी चप्पल आणलेली, माझी चप्पल फंडी केली आहे, चुकीचं आहे. एक कार्बोरूट. अजून काय? अजून काय महाग होती चप्पल. चल आता काय मला सचिन दादाकडे माझे रूमचे पैसे तोच भरणार बस. आणि त्या साहिलनी बॅगा बघा कशा आणले, फॉरेन ट्रिपला आलाय. सगळे चालले आम्ही परत. नाही रे भाई, आपलं उद्या ऑफिसला जायचं. ऑफिस काम ठीक आहे, काम इम्पॉर्टंट जातोय मग. थांबलो असतो मी पण का आता माझा मॅनेजर साईराम नाही बोलत ना मला. साईराम नाही बोला, मला जावं लागणार असं आहे. नाही पण मजा आली, खूप मजा आली. खूप मजा आली ना. भले अमोल आता तिसऱ्या दिवसापासून आला पण खूप बाबांची इच्छा होती तिसऱ्या दिवशी त्याचा बुलावा येणार. तो कसा पण आहे, तो कसा पण आहे. लास्टच्या दिवशी पण असला तरी काय नाही, पण येतो तो बुलावा. वारी चुकवली नाही ना, ही मोठी गोष्ट आहे. किती वर्ष? 15 हे 15 कम्प्लीट. 15 वर्षापासून दादा चालतो, विचार करा. आणि बाकी पण एक्सपिरियन्सवालेच आहेत पाठी. भरपूर जणांचं यावर्षी तरी पहिलं वर्ष आहे, 5-6 जणांचं. चला भेटू आता. साईराम हॉट. आणि पत्तूला बघा कडुलिंबाचं पान भेटलं. पहिलंच वर्ष. लग बघा, लग बघा, हे बघा. चला आता कसं एकदम दाखव. पुढे दाखवतो. साईराम भावांनो, साईराम. ध्रुव साईराम. ओम साईराम. ओम साईराम. वाजल्यात आता 6:16 झाल्यात, 6:30 वाजत आल्यात. आणि आता 1 मिनिट थांबला फक्त. आणि आताचं म्हणजे डिसाईड कसं झालं माहिती आहे. आधी मी तुम्हाला सांगितलं मी हॉटेलमध्ये थांबणार आहे आपल्या ग्रुपसोबत, पण एक कारण आहे त्याच्यामुळे मी नाही थांबलो. कारण की उद्या आपल्याला जरा बाहेर पण जायचं आहे म्हणून. आणि आता मी आहे, ध्रुव आहे, सुजल आहे, ध्रुवचे पप्पा आहेत, बाळादादा आहे, ध्रुवची मम्मी आणि ध्रुवचा छोटा भाऊ आहे. आम्ही एवढे जण आता 4 व्हीलरनेच चाललो आहे. कारण की आवाज पण खराब झाला आहे आणि पाय वगैरे पण दुखतात. फोड आत्ता जस्ट फुटला, रक्त पण येतं त्याच्यातनं. आता ते तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला वाटेल शो अप करतो म्हणून दाखवत नाही. तर आता मी विचार केला पुढे जातो जरा. आता खंडोबाच्या मंदिरात जायचं आहे. कारण की शिर्डीला आलो आणि खंडोबाच्या मंदिरात नाही गेलो तर शिर्डीमध्ये म्हणजे अर्धवट दर्शन असतं असं बोलतात. कारण की खंडोबाच्या मंदिरामध्ये हे आपले पाय आणि आपला आशीर्वाद म्हणजे खंडोबा देवाचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे, तरच आपला शिर्डीचं दर्शन पूर्ण होतं आणि त्याचं महत्त्व असतं. साईराम सुजल. साईराम बुवा. साईराम. काही 8 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. आणि ह्या लोकांना मी सांगितलं जाताना रडायला येणार जेव्हा आखरी भेट असते, तर हे लोकांना वाटतं की नाही मजाक करतो आणि हे लोक पण रडले. आता हेच परत स्वर्ग सुखाचा प्रवास आता पुढच्या वर्षी. तर आता आम्ही चाललोय खंडोबाच्या मंदिरात. बघू आता तिकडे शूट करायला भेटतं की नाही. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. क्या बात आहे बुवा. गेली त्यानं आज्ञा मला मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला
रुद्र हे बघ व्हिडिओ मध्ये हाय कर, हाय कर बाबू, हाय कर बाळाचा, रवींदा आम्हाला पण खा. हा येणार ना, केलं त्याने. होय ओम साईराम, जोरात बोल. हा लाईन बघा खंडोबाच्या मंदिरात. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.